नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी, स्वागत आहे महा सेमी इंग्लिश चॅनलवर। आज आपण बघणार आहोत क्लास 6 चा सेमी इंग्लिशचा मॅथ्सचा इंटिग्रल टॉपिक, जो की खूप महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे बेरीज आणि वजाबाकीचे काही नियम्स। इंटिग्रल्स और इंटिजर्स, लेट्स लर्न। चला शिकूया। पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजेच प्लस, 0 निगेटिव्ह नंबर्स म्हणजेच वजा, टुगेदर फॉर्म अ ग्रुप्स ऑफ नंबर्स कॉल्ड द ग्रुप ऑफ इंटिजर्स, is called as the group of integers. Integers is the positive number 0 and negative numbers together form a group of numbers called group of integers. म्हणजेच प्लस, मायनस अँड 0 नंबर्स ज्यांना आपण एकत्रितपणे म्हणतो ग्रुप ऑफ इंटिजर्स. माय फ्रेंड मॅट at the air in the lift. That means here बघा, इथे दोन चित्रे दिलेले आहेत ज्याच्यामध्ये दाखवलं आहे की लिफ्ट मध्ये बघा एक आजोबा आहेत, एक मुलगी तिच्या आई सोबत आहे आणि तिचे पप्पा पण आहेत. ते लिफ्ट मध्ये नंबर बघत आहेत. तिथे दिसत आहे बघा, तुम्हाला दिसत असेल तर चित्रामध्ये 0 आहे. 0 पासून 0 जर लिफ्ट मधून वरती जायचं असेल तर 0 म्हणजेच ग्राउंड फ्लोअर, तिथून पहिला, दुसरा आणि तिसरा म्हणजेच 0 पासून आपण जसं जाणार पहिल्या माळ्यावर, दुसऱ्या आणि तिसऱ्या, तसेच जर वरून येताना 0 पासून वजा फर्स्ट, सेकंड म्हणजेच तिसऱ्यापासून दुसऱ्यापर्यंत आणि पहिल्यापर्यंत, तर त्याला काय म्हणतो आपण निगेटिव्ह. हियर इन द लिफ्ट द ग्राउंड फ्लोअर इज नंबर्ड ॲज 0. जे चित्रात दाखवल्याप्रमाणे ग्राउंड फ्लोअर जो आहे त्याला मेन्शन काय केलंय, 0 ने मेन्शन केलंय. व्हाईल द फ्लोअर्स बिलो द ग्राउंड लेवल ॲज नंबर्ड -1 अँड -2. ग्राउंडच्या बिलो जे आहेत त्याला -1 आणि -2 हे नंबर दिलेले आहेत, म्हणजेच -1 आणि -2. आता बघा दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसते बघा आपल्याला. लुक ॲट द पिक्चर ऑफ द कुल्फी मॅन. इथे एक तुम्हाला कुल्फी मॅन दिसत आहे. व्हाय डू यू थिंक ही कीप्स द कुल्फी मोल्ड्स इन द मिक्सचर ऑफ साल्ट अँड आईस. जर त्या कुल्फीवाल्याने त्याच्या कुल्फी साल्ट आणि आईसच्या मिक्सचर मध्ये का ठेवलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता बघा, लेट्स लर्न. चला शिकूया. शोइंग इंटिजर्स ऑन द नंबर ऑफ द लाइन्स. द पॉइंट ऑन अ नंबर लाइन विच इज मार्क्ड 0 कॉल्ड ॲज ओरिजिन. जर आपण हा पॉइंट कन्सिडर केला, 0 इज द ओरिजिन. 0 is the origin, and again on the left and right of 0 points are marked at the equal distance. Points are marked at the equal distance. So equal distance, that is from 0 there are 2 points. From the first points, the numbers shown by points on the right are positive number and those shown by points on the left are the negative numbers. Here we consider that the integers, this is the number line. At the origin there is 0. From the left to the 0 there is the positive number. From +1, +2, +3, +4, +5, +6, +7 and so on. म्हणजे याच्या पुढेही असू शकतात. आणि जर आपण लेफ्टला गेलो तर तिथे आपल्याला काय भेटतात, निगेटिव्ह नंबर, दॅट इज -1, -2, -3, -4, -6, -7 and so on. So these are the number of groups, and all these number of groups are called as groups of integers.
groups of integers. So examples, here we see in the examples, show the numbers -7 and +8 on number line. So we can draw one line. Here 0 is the origin. 0 is the origin, and from the 0 we move to the right. There is the positive numbers. Positive numbers, that is +1, +2, +3, +4, +5, +6, +7 and +8. And when we move to the left, there is the negative numbers, that are the -1, -2, -3, -4, -5, -6 and -7. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, आपण हे जे नंबर्स आहेत ते ह्या लाईनवर दाखवू शकतो. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? बघा, नॅचरल नंबर्स आहेत 1, 2, 3 अँड सो ऑन. होल नंबर इज द 0 बिकॉज वी सी दॅट फ्रॉम द ओरिजिन देअर इज, when we move left there are negative numbers, and when we move to right there is positive numbers. So overall there is whole number is the 0. Integers are the plus, -1, -2. My class, that is standard 6, is a part of my school. My school is my town, and my town is part of taluka. In the same way, the taluka is a part of district, and the district is the part of Maharashtra state. In the same way, what can you say about this group of number? So, जसं की तुमचा जो क्लास आहे 6वीचा, तो तुमच्या काय स्कूलचा एक पार्ट आहे. तसेच तुमचा जो स्कूल आहे तो तुमच्या शहराचा एक पार्ट आहे. तुमचे शहर हे तालुक्याचा एक पार्ट आहे. तालुका हे एक डिस्ट्रिक्टचा पार्ट आहे, आणि डिस्ट्रिक्ट हे एक स्टेटचा पार्ट आहे. सो त्याच प्रकारे आपण इथं काय बघत आहोत, नॅचरल नंबर्स. फर्स्टली नॅचरल नंबर्स, देन होल नंबर्स, देन इंटीजर्स, ॲज लाईक क्लास, स्कूल, टाउन, तालुका अँड डिस्ट्रिक्ट अँड स्टेट. हियर वी सी द प्रॅक्टिस सेट 4. You can solve it. That first question is that classify the following numbers as positive number and negative numbers. तुम्हाला काय करायचं बघा, क्लासिफिकेशन करायचं आहे. म्हणजे ह्याला काय करायचं, वेगळं करायचं आहे. जे की पॉझिटिव्ह नंबर आहेत ते एका साईडला लिहायचे आणि निगेटिव्ह नंबर एका साईडला लिहायचे आहेत. दुसरा क्वेश्चन काय आहे बघा, फॉर एक्झाम्पल पॉझिटिव्ह नंबर मध्ये काय येणार आहे, पॉझिटिव्ह नंबर मध्ये येणार आहे 27 plus 4, 7. These are the positive numbers, and negative numbers are the -5, -2, -49, etc. Then you can solve your own. Next question is the given below are the temperature in some cities. Write them using the proper sign. म्हणजेच तुम्हाला प्लेस आणि त्याचं टेम्परेचर दिलेलं आहे, आणि ते तुम्हाला काय करायचं आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं. आता तर ते तुम्ही कसं करणार आहे, टेम्परेचर दिलेलं आहे बघा, प्लेस दिलेला आहे. प्लेस आहे सिमला, टेम्परेचर आहे 7 डिग्री सेंटीग्रेड, बिलो 0 डिग्री. आता बिलो म्हणजे जी आपण मगाशी लाईन बघितली होती, नॅचरल लाईन, ज्याच्यावर 0. बिलो म्हणजेच लेफ्ट साइड, and above म्हणजेच right side. So when they say below, so this the number is the in negative, that means the answer is -7. Again here -12, here above, so there is positive, here also positive because above positive. So write the numbers in the following examples using proper sign. Here the first question says that a submarine is a depth of 512 meters below sea level.
Below means, as I said, below is the left side, so this is the negative. So the answer may be minus 512. The height of Everest, the highest peak in the Himalayas, is 8,848 meter. That means highest peak. Highest means height from the ground. So this is maybe in positive. So like that you can solve your own the practice set 4. Please like, share and subscribe our channel for more videos on semi English. Thank you for watching.